खरं तर त्यांना काही विशेष झालेलं नाहीये. पण सिस्टर तर म्हणाल्या त्यांना शुगर आणि हार्टचा काही प्रॉब्लेम. नाही, जरा भीती घालावी लागते. लहान मुलासारखा स्वभाव आहे त्यांचा. आता मुंबईत एवढा मोठा फ्लॅट आहे, तिथे राहायचं सोडून दर महिन्याला हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट होतात. उगाचच का? एकटेपणा. आता तुमच्या वयात कळणार नाहीत या गोष्टी, पण म्हातारपणात एकाकीपणा वाढू लागतो. सगळं जग सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीमागे धावत असतं. म्हाताऱ्या माणसांना तो वेग नाही पकडता येत. हो, पण म्हणून कोणी घरात राहायचं सोडून दवाखान्यात कसं येईल? त्यांना एक मुलगा आहे, एकुलता एक आहे. बंगलोरला असतो, इकडे येत नाही सहसा. आणि एवढ्या भल्या मोठ्या फ्लॅटमध्ये आजोबा एकटे राहतात. त्यांना बोर होतं आणि वय वाढू लागतं तशी भीती वाटू लागते. त्यांना खरी भीती कशाची वाटते सांगू? कशाची? त्यांनी अलीकडे पेपरात एक बातमी वाचली. अशाच एका मोठ्या फ्लॅटमध्ये एक म्हातारी एकटी राहायची. ती कधी वारली हे कोणाला कळलंच नाही. हा फोटो पाहिल्यापासून आजोबा एकदम घाबरून गेले. त्यांना असं वाटायला लागलं की आपलंही असं काही होणार नाही ना. आहे की नाही, आहे की नाही भयंकर. एकटी मरून गेली बिचारी. महिनाभर कोणी बघितलं सुद्धा नाही. नातेवाईक विचारत नाही, फोन करत नाही, मुलांनी पण चौकशी केली नाही. अरे एवढा निरुपयोगी होऊन जातो खरं म्हातारा माणूस. हा हा, पण माझा मुलगा तसा नाहीये. माझ्यावर खूप प्रेम करतो, खूप काळजी आहे बिचाऱ्याला. मागच्या जन्मीचं पुण्य असेल, नाही तर आजकाल पोरं विचारत नाहीत आई बापाला. पण आजोबा, तुम्ही इथे आल्यापासून मी तुम्हाला फोनवर बोलताना बघितलं नाहीये. नाही, आला होता ना फोन, मेसेजेसही करतो. बघू एखादा मेसेज तुमच्या मुलाचा. तो नवीन ऍडमिट झालेला पेशंट पाहिलास का ग? अगं त्यांना काय बघायचं, आपले नेहमीचेच पेशंट आहेत ते आजोबा. आजोबा नाही ग, त्यांच्या बाजूचा तो मुलगा. अच्छा अच्छा, तो अलंकार नाव आहे त्याचा. कसला भारी आहे ना ग तो. भारी वाटतं तुला? भारी. तसं नाही ग, म्हणजे किती आपुलकीने चौकशी करत होता ग, तुम्हाला किती कामं असतात वगैरे. नाहीतर हल्ली कोण असं विचारतं ग. त्याच्यासोबत एक मुलगी पण आहे, ती नाही दिसली तुला? बहीण नसेल ग? बहीण नाही, लग्नाची बायको आहे मी त्याच्या. आणि तो माझा नवरा. कोर्टात लग्न केलंय आम्ही, पुरावा आणून दाखवू? नाही, ते आम्ही आपलं सहजच बोलत होतो. खूप चांगला आहे हो. हा, स्वभाव तुमच्या नवऱ्याचा. दुरून डोंगर साजरे, दुसऱ्यांचे नवरे सज्जन वाटतात, पण घरातल्या बाईलाच माहित असतं आपला नमुना कसा आहे तो. दुकानात नाही का पुतळ्यांना नेसवलेली साडी छानच दिसते लांबून बघायला. घरी घेऊन गेलं ना की त्याचे खरे रंग दिसायला लागतात. म्हणून आपल्या पदरी जे पडलंय त्याची काळजी घ्यायची. अधूनमधून जरा धुवून काढलं ना की गाडी पुसायचं कापड पण हात रुमालासारखं सुंदर दिसायला लागतं. पण त्याच्यासाठी ना काळजी घ्यावी लागते. भारी वाटतो म्हणे, भारी वाटतो तुला? भारी वाटतो. काय गरज आहे हॉस्पिटलमध्ये हे सगळं करायची? आजारी आहेस ना, गप आराम कर ना. मग कोणाला दाखवायला बॉडी बनवायची तुला? हा, हे बघ अलंकार, उगाच शायनिंग मारू नकोस, सांगून ठेवते मी तुला. शायनिंग काय पडले आणि बॉडी राहिली कुठे आता? अरे गावाकडे आईच्या हातचं खायचं तेव्हा काय तब्येत झाली होती. इथे मुंबईत बायकोच्या हातचं खायला लागतंय तर तब्येत काय? ते मुंबईतलं खाणं. तू चिडली काय ते सांग आधी. त्या नर्स काय जप करत होत्या तुझ्या नावाचा. माझ्या नावाचा? पण मी तो गोळ्या औषध वेळेवर घेतोय.
काय प्रॉब्लेम काय? कौतुक करत होते. तुला ना पल्ले माझं कौतुकच बघवत नाही. ठीक आहे, मग करून घे स्वतःचं कौतुक. मी चालले. ए पल्ले 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 गंमत केली गंमत. सॉरी का पायावर डिऊस मारू आता? माफ कर. गप बस आता. बस बस बस. आजोबा कुठे? असतील इथेच कुठेतरी. अलंकार, आपण त्यांच्या मुलाचा विषय काढल्यापासून जरा शांत शांत आहे. हा पण तुला सांगतो पल्ले, तो विषय काढायलाच पाहिजे होता. म्हणजे बापाला एवढं कोणी वाऱ्यावर सोडतं का असं? आणि बँगलोरला राहतो तो. त्याने जर का ठरवलं ना वर्षातून 3 चक्कर तर तो मारूच शकतो. काय फार लांब नाही बँगलोर. पण काय ना ठरवलं पाहिजे. आजोबा तुमच्या मुलाचा फोन नंबर द्या ना. सांगितलं ना एकदा, तो बिझी असतो, त्याला वेळ नसतो, तो नाही येऊ शकत. तो नाही येऊ शकत मग तुम्ही जायचं ना त्याच्याकडे. मला मुंबई सोडून कुठेही जायचं नाही. निरंजन निंबाळकर हेच तुमच्या मुलाचं नाव आहे ना? सोशल साइट्सवर तो सतत ऑनलाईन असतो ना, म्हणून मला जस्ट असं दिसला तो. हे बघा ना, त्यानं खूप फोटोज टाकलेत. दर 2 आठवड्यांनी तो बायको बरोबर कुठे ना कुठे फिरायला जातोच जातो. अरे बापरे, हा फोटो बघितला का तुम्ही? जस्ट 2 दिवसांपूर्वी तो मुंबईत आला होता कॉन्फरन्ससाठी. तुम्हाला भेटला असेल ना तो? वेळ मिळाला नसेल, कॉन्फरन्स दिवसभर असते. बिझी असतो तो. अरे पले बघ नाही बघ, 5 स्टार हॉटेलमध्ये फोटो काढलेत त्याने जेवतानाचे. हे बघ सगळे टाकलेत त्याने. काय उगाच बाजू घेताय आजोबा तुम्ही त्याची? अहो, एक फोन तर करू शकत होता तुम्हाला तो. माझा फोन खराब झालाय. त्यांनी नक्की प्रयत्न केला असेल, पण नाही लागला फोन. आणि हे बघा, तुम्ही उगाच दुसऱ्याच्या भानगडीत पडू नका आणि दुसऱ्याच्या कामात नाक पण खुपसू नका. स्वतः काहीतरी करा, कामधंदा बघा. काहीही उपयोग होणार नाही. का? मी स्वतः आजोबांच्या मुलाला 2-3दा फोन केलाय, नाही येत तो. नाही पण काय कारण काय असेल? अगदी क्षुल्लक कारणावरनं भांडण झालंय त्यांचं. त्यांच्या मुलाने एकदा घरी पार्टी ठेवली होती, तर त्यांची सून त्यात वाईन पीत होती. आजोबा म्हणाले, शोभतं काय? झालं. 4 चौघात मला हे असं बोलले म्हणून त्यांची सून नाराज झाली. मुलाने 2 महिन्यात बंगलोरला बदली करून घेतली. म्हणजे वाईन प्यायला स्वातंत्र्य हवंय म्हणून एवढाच एका राडा झालाय. आता त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि आजोबांनी त्यांच्या या गोष्टीत पडायला नको होतं. नाही, तिने काय करायला पाहिजे हा तिचा प्रश्न जरी असला ना, तरी आजोबा सारख्या वयस्कर माणसाचं बोलणं एवढं मनाला लावून घेण्याची काही गरज नाही ना. बरं, तिचे काय सांगत होते ते काय खूप वाईट होतं अशातलाही भाग नाही. हो, पण नाही आवडत एखाद्याला. सगळेच तुमच्यासारखे नसतात. डॉक्टर, आम्हाला तुम्ही त्यांचा नंबर देऊ शकाल का? माझी काही हरकत नाही, पण मला नाही वाटत त्यांच्या मुलाला बोलून काही उपयोग होईल म्हणून. डॉक्टर, तुम्ही नंबर तर द्या. हा, हा घे. हॅलो. हॅलो, निरंजन निंबाळकर.
हो बोलतोय. नमस्कार, मला तुमच्या एका मित्राकडून तुमचा नंबर मिळाला. बोला. माहीमला नक्षत्र बिल्डिंग मध्ये 504 नंबरचा फ्लॅट तुमचा आहे? हो, पण तुम्हाला कसं माहित? कारण आम्ही तो विकत घेतोय. अहो, पण तुम्हाला कोणी सांगितलं की आम्हाला फ्लॅट विकायचा आहे म्हणून? तुमच्या वडिलांनी. इम्पॉसिबल. तुम्हाला कोणी? हॅलो हॅलो. आजोबा 10 वेळा फोन केलाय तुमच्या मुलांनी. हे बघा 15 मिनिटात 10 कॉल्स आहेत. काय फरक पडणार आहे त्याने? माझा मुलगा परत येणार आहे. मी दवाखान्यात आहे असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं तरी तो मला बघायला आला नाही. म्हणाला रिपोर्ट पाठवा. घर खायला उठतं एकट्याला. मग कधी मंदिरात जाऊन बसतो दिवस दिवस, कधी दवाखान्यात भरती होतो. रोज वेगवेगळे पेशंट असतात, त्यांची वेगवेगळी दुःख. त्यांची दुःख पाहिली ना की आपलं दुःख अगदी छोटं वाटू लागतं. मग आपल्यापेक्षा सुखी माणसं शोधायला कुठे जातात? कदाचित हिमालयात जात असतील. रोड बनवणारी, मेट्रो बनवणारी ही माणसं आपल्यापेक्षा सुखी असतात. ज्या हायवेनं टोल भरून आपल्याला जाता येणार नाही, पैशामुळे ज्या मेट्रोत आपण बसूही शकणार नाही, त्याच मेट्रोचे, हायवेचं काम तिथले कामगार लोक आनंदात करत असतात. आपण असं नाही जगू शकत. आजोबा, आयुष्य किती सुंदर आहे ना, हे तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळे हे असं सुंदर आयुष्य तुम्हाला मिळायलाच पाहिजे. पण एवढं सोपं नसतं ते. नशीब जर नाही, नशीब आपण बदलू शकतो. तुम्ही फक्त नाही म्हणू नका. आम्ही जे सांगतो ना, फक्त तेवढं ऐका. हॅलो. माझे बाबा फोन का उचलत नाहीयेत? मला काय माहित. तुम्ही आता कुठे आहात? मी महाराष्ट्रात. ते मलाही माहिती आहे. नेमके कुठे आहात? नेमकी मी ना मुंबईत. मुंबईत कुठे? दादरला. माझे बाबा आहेत का सोबत? सोबत नाही हो, माझ्या बरोबर तर नाही आहेत. हा, कदाचित ते ना वकिलांकडे गेले. पण त्यांना एवढी घाई का झाली आहे? आता तुमचे वडील आहेत, तुम्हाला जास्ती माहिती असणार. बरं, ते काय म्हणत होते का की म्हणजे त्यांना हा फ्लॅट का विकायचा आहे? अहो, तुम्ही तुमच्या वडिलांची माहिती आम्हाला का विचारताय? तुम्हाला जास्त माहित असलं पाहिजे ना. बरं, ते सोडा. तुम्ही मला सांगा, तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? मिळवला. आता एवढा मोठा फ्लॅट एवढ्या स्वस्तात मिळतोय म्हटल्यावर जरा डाऊट आला आम्हाला. म्हणून कन्फर्म करायला फोन केला की फ्लॅट नेमका तुमच्याच वडिलांचा आहे ना. कितीला विकताय फ्लॅट तुम्हाला ते? 60 लाख. आर यू मॅड ऑर व्हॉट? एक्सक्यूज मी, माइंड युअर लँग्वेज. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मला सांगा, बाबा तुम्हाला खरंच 60 लाख म्हणाले? अहो, आज त्या फ्लॅटची 2 कोटीहून जास्त किंमत आहे. हे बघा, आमचा असा अंदाज आहे की त्यांना ट्रीटमेंटसाठी पैसे कमी पडतात. काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे कदाचित, म्हणूनच तर एवढा मोठा फ्लॅट एवढ्या स्वस्तात विकतायत ना ते. हे बघा, मी त्यांचा मुलगा आहे आणि माझ्या परवानगीशिवाय ना हा व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. हो, पण त्यांनी काही उल्लेख नाही केला तुमचा. इनफॅक्ट कागदपत्रांमध्ये पण तुमचा काहीच उल्लेख नाहीये. मी सांगतोय ना तुम्हाला. पण आणि हॅलो हॅलो, सांगितलं होतं ना, तो नाही येणार. आजोबा, अहो जरा वाट तर बघूया. काही उपयोग नाही. 4 वर्ष मी वाटच पाहतोय. सर्व प्रकारे समजावून बघितलं, माफी मागितली. नातेवाईक माझ्यासाठी त्याला भेटूनही आले. शेजाऱ्यांनी विनंती केली,
पण नाही, एवढ्या क्षुल्लक कारणामुळे रागवून बसली. पण माझाही स्वभाव त्याला कारणीभूत आहे. आधी मला खूप अभिमान वाटायचा की मी स्पष्ट वक्ता आहे, पण माझा हा स्वभाव माझ्या सुनेला, माझ्या लेकाला आवडणार नाही अशी शंका सुद्धा मनात आली नाही. पण आजोबा, त्यात तुमची काय चूक आहे? काही लोकांना नाही आवडत त्यांचे दोष दाखवलेले. आजोबा, एकमेकांचे दोष दाखवण्याचा हक्क नसेल तर काय उपयोग आहे त्या घरात राहून? उलट एकमेकांचे दोष दाखवता आले पाहिजे, नाहीतर आपण फसवणूक करतो एकमेकांची सोबत राहून. अगदी खरं आहे तुमचं. निरंजन, निरंजन बाळा, कसा आहेस तू? अरे किती वर्षांनी दिसतोस तू, आणि किती बारीक झालेस तू. स्वतःची काळजी घेतोस की नाही? आणि फार धावपळ झाली नाही ना इथे येताना? काही धावपळ झालेली नाहीये. अगदी निवांत आलोय मी फ्लाईट मधून. उगाच खूप काळजी असलेल्याचं ढोंग करू नका. 1 मिनिट, ढोंग करत नाहीयेत ते. तुम्ही कोण आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलायचा? बाबा, कोण आहे ते? आणि तुम्ही काय चालवलंय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? एवढ्या स्वस्त दरात तुम्ही घर विकताय आणि तुम्हाला एका शब्दानेही मला हे सांगावंसं नाही वाटलं? निरंजन, बरं झालं तू आलास. बापाची नाही पण निदान फ्लॅटची तरी काळजी आहे तुला. डॉक्टर, तुम्ही निरंजन, त्यांना काही बोलायचं नाही. नाही, मला बोललास तरी चालेल, पण आता मी जे सांगतोय ते नीट ऐकून घे. हा जो फ्लॅट आहे ना, तो कितीला विकायचा किंवा नाही, हा निर्णय घ्यायचा अधिकार फक्त तुझ्या वडिलांना आहे. अजिबात नाही. का? कारण त्यात माझा पण हक्क आहे. आणि ही अशी प्राईम प्रॉपर्टीवरची जागा आहे ना, मी अशी कचऱ्याच्या भावात विकू देणार नाही. आणि हे जे कोणी माझ्या बाबांना फसवायला बघतायत ना, त्यांना तर मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. तुला माणुसकीची, प्रेमाची किंवा नात्यांची भाषा नाहीच कळत, म्हणून तुला कायद्याची भाषा शिकवण्याशिवाय पर्याय नाही. ही तुमच्या विरोधाची तक्रार. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. अच्छा, म्हणजे फ्लॅट हडपण्यासाठी सगळं चाललंय हे? एवढी तयारी करून बसलात तुम्ही सगळे? अरे गाढवा, तो फ्लॅट कुणीच घेत नाहीये, कुणालाच नकोय तो. तुला इथे बोलवण्यासाठी या लोकांनी नाटक केले ते. मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो कोर्टात जा. याला अजिबात माणुसकी नाहीये. डोंट वरी डॉक्टर, एकदा का याच्या ऑफिसमध्ये नोटीस गेली की बघा कसं घरी बसायला लागते ते. नाही नाही बाबा, बाबा हो, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला माझी नोकरी घालवायची आहे का? अहो, माझं करिअर बर्बाद होईल. बाबा प्लीज मला समजून घ्या. मी तुमच्या पुढे हात जोडतो, पाया पडतो, मला माफ करा. प्लीज मला समजून घ्या. प्लीज बाबा. चांगलं वागून प्रेम मिळत नसेल तर कायद्याने का होईना, पण मला ते मिळवायचंय. माझ्या माणसांसोबत राहणं माझा हक्क आहे. माझ्या मुलाचा सहवास मिळणं हा माझा अधिकार आहे. कोर्टात जाऊन मिळत असेल तरी सुद्धा चालेल, पण मी आता एकटा नाही राहू शकत. निरंजन, मला तुझ्या सोबत ठेव. ते एका दिवस मी एकटाच मरून जाईल आणि कुणालाच कळणार नाही. मला मला भीती वाटते रे अशा मरणाची. तू समोर असताना मला डोळे मिटायचे. तुझ्या घरात राहू दे प्लीज. आय एम सॉरी बाबा, मला माफ करा. आय एम सॉरी. गणपती बाप्पा मोरया. शुभ कार्याची सुरुवात झाली. येऊ? हो, या. धन्यवाद. आय एम प्राऊड ऑफ यू बोथ.